तर काय झालं ना की यूट्यूबवरती एक टोमॅटोची चटणी खूप व्हायरल होत होती. तर मी विचार केला की त्या दिवशी मेथीची बाजरीची पुरी बनवली होती मेथी टाकून. तर म्हटलं त्याच्यासोबत का नाही आपण बनवावे ही चटपटीत, आणि टोमॅटो ही घरचे होते. तर मग मी 7-8 टोमॅटो अर्धे असे कापून घेतले उभ्या आकारात आणि एका पॅनमध्ये तेल टाकलं आणि एक एक करत तेलामध्ये सोडले टोमॅटो आणि 5 मिनटासाठी झाकून ठेवलं. 5 मिनटानंतर मी लीड काढली. मग त्याच्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत उभ्या अशा, आणि सोबतच त्याच्यामध्ये मी 7 ते 8 पाकळ्या लसणाच्याही टाकलेल्या आहेत. याने काय होतं, जेव्हा आपण तेलामध्ये लसण आणि हिरवी मिरची सोडतो ना, त्याचा एक वेगळाच टेस्ट असतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मग तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो नरम झालेले आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की लवकर नरम व्हायला पाहिजे टोमॅटो, तर वरून थोडंसं मीठ टाकायचं, तर पटकन नरम होतात. तर मग मी वरून चिमट्याच्या साहाय्याने साल काढले. वरचे साल काढायचे याच्यामुळे की कारण की चटणीमध्ये ते बारीक नाही होत. तर मग मी आलटी केल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मला उलटण्याने जेवढं बारीक करता येईल तेवढे मी केलेलं आहे मॅश. आणि मग एका मॅशरने घेऊन व्यवस्थित अशी आपली चटणी जी आहे टोमॅटो ते व्यवस्थित मॅश करायचं आहे. किती सुंदर मॅश केलेलं आहे तुम्ही बघू शकता. अर्धा गुळाचा खडा टाकला आहे. तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता, ऑप्शनल आहे. पण गुळाचा खडा टाकल्यानंतर चव बॅलन्स होते. तर थंड झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतली चटणी. त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, थोडंसं काळं मीठ, थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे, भरपूर सारी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये मी एक चमचा जो आहे लिंबाचा रस टाकला आहे. तुम्हाला जर नसेल टाकायचा आवडीनिवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर मग चांगलं मिक्स केलेलं आहे. मग मी बाजरीची पुरी तर बनवलीच होती मस्त कडक अशी. तर बाजरीची पुरी घेतली आणि मस्त नवऱ्याला खायला दिली. नवऱ्याला इतकी आवडली की बोटं चाटत वाटेही चाटून घेतले. तर कशी वाटली तुम्हाला टोमॅटोचा सालसा, तर कॉमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब.